मंडळी, तुम्हा सर्वांना शालोम. आज उत्पत्ती 4:5च्या मननामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आणि या शास्त्र भागातून आज आम्ही आमची उपासना कशी असावी, योग्य उपासना कशी आहे, याचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपण 4:5 या वचनातला शास्त्र भाग वाचूया. 5व्या वचनात लिहिलं आहे, पण काईन व त्याचे अर्पण यांचा परमेश्वराने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, आदाम आणि हवेला 2 लेकरं झाली, काईन आणि हाबेल. दोघांनाही त्यांच्या आई वडिलांकडनं परमेश्वराबद्दलची माहिती मिळाली असेल, त्यांनी ते शिकले असतील. परमेश्वराला अर्पण देण्याबद्दलच्या परिवारामध्ये डिस्कशन झाले असतील, त्यांच्यामध्ये विचारविनिमय झाले असतील. ही दोन्ही लेकरं आपल्या घरातनं या गोष्टी शिकल्या आणि दोघांनी ठरवलं की एके दिवशी परमेश्वराला आपलं अर्पण सादर करावं. कायनाने आपल्या जमिनीतल्या उत्पन्नातील अर्पण आणलं. हाबेलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेलं कोकरू किंवा कोकरा असेल, हे घेऊन आला. दोन्ही अर्पणं परमेश्वराच्या समोर होती. पवित्र शास्त्र सांगते, मात्र देवाने हाबेलाच्या अर्पणाचा स्वीकार केला. हे ज्या वेळेस झालं, त्याला कैनाला खूप त्याचं वाईट वाटलं आणि अत्यंत तो संतापला, असं वचन सांगतं. ताबडतोब तो रागाने क्रोधाने भरला. आपल्या भावाबद्दल त्याच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली. आणि हे सगळं झालेलं असताना देवाने लगेच ताबडतोब त्याला शिक्षा केली नाही किंवा त्याचं अर्पण आवडलं नाही म्हणून परमेश्वराने त्याला दटावलंही नाही. परमेश्वर मंद क्रोध आहे, तो संधी देणारा परमेश्वर आहे. देवाने त्याला समजवले, त्याला मन बदलण्याची संधी सुद्धा मिळाली होती. परमेश्वराने प्रयत्न केला होता त्याला योग्य मार्ग दाखवण्याचा, परंतु कायनाने देवाच्या सत्याला स्वीकारले नाही. आज सुद्धा ही परिस्थिती अनेक लोकांच्या जीवनामध्ये होती. ज्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी पाठवतो, आम्हाला त्याचा सल्ला नको असतो. तसं कायनाने या सल्ल्याला बाजूला केलं. पश्चाताप करण्याऐवजी त्याने आपल्या भावाबद्दल मत्सरच आपल्या मनात ठेवायचं ठरवलं. त्याच्या रागातला त्याचा जो मनातला राग आहे, तो वाढत आणि वाढत गेला. शेवटी रागातून एक गोष्ट घडली आणि त्याच्या भावाचा त्याच्या हातून खून झाला. मग या घटनेतनं आपण काय शिकतो का, कोणते धडे आज आपण या ठिकाणामध्ये घेत आहोत? पहिली गोष्ट, परमेश्वर फक्त तुमची अर्पण पाहत नाही, तुम्ही कोणत्या मनाने कोणत्या प्रकारे त्याची उपासना करता हे पाहतो. उपासना लक्षात घ्या, उपासना ही केवळ बाह्य कृती नाही, ती देवाच्या इच्छेनुसार असायला हवी, विश्वासानं केलेली असायला हवी, आज्ञाधारकतेने केलेली असायला हवी. आणि म्हणून येशूआ ज्यावेळेस नवीन करारामध्ये आम्हाला शिकवतो, योहान 4:24 मध्ये तुम्ही वाचू शकता, तो म्हणतो, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची आत्म्याने आणि सत्याने उपासना केली पाहिजे. उपासना सत्याने झाली पाहिजे. म्हणूनच आपल्या उपासनेचा पाया हे देवाचे वचन असले पाहिजे. देवाला आवडेल अशाच रीतीने त्याची उपासना करणे हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या उपासनेत कधी चुकू नये म्हणून परमेश्वराने या गोष्टी आमच्यासाठी आज विधित केल्या आहेत. तर आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया, काय माझी उपासना देवाच्या वचनानुसार आहे का? माझे हृदय देवाला संतोष देणारे आहे का? का मी फक्त धार्मिक कृती करतो, माझ्यात आज्ञाधारकता नाही, नम्रता नाही, विश्वासूपणा नाही, फक्त बाह्य कृती मी प्रत्येक वेळेला देवाच्या समोर जाऊन करतो? तर आज हा निर्णय घेऊया. आम्ही आता बदलणार आहोत. आम्ही परमेश्वराला आवडणारी उपासना करणारे लोक बनणार आहोत. जी देवाला आवडणारी तीच उपासना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीकडून घडेल, याची जबाबदारी आता आम्ही प्रत्येकाने घ्यायला हवी. परमेश्वराला शुद्ध अंतकरणाचे लोक आवडतात, म्हणून त्याच्या विश्वासाला धरून राहूया, त्याच्या सत्यामध्ये वाढत जाऊया, सत्याने त्याची उपासना करूया. मी प्रभूकडे हीच प्रार्थना करतो, या सर्व गोष्टींमध्ये प्रभूने तुम्हाला कृपा पुरवावी. परमेश्वर देव बाप तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देव. शालोम.